नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. कधीही हार मानू नका. आजचा दिवस खडतर आहे. उद्या हा दिवस आणखीनच वाईट होईल, परंतु परवाचा दिवस ही प्रकाशाची पहाट असेल. याचाच अर्थ सातत्याने आपण प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. यश आपल्याला एक दिवस नक्कीच मिळेल. मित्रांनो, आज आहे 8 ऑक्टोबर. 2001 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी सप्टेंबर 11च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी याची स्थापना केली. 1982 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी पोलंडने सॉलिडेटरी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली. 8 ऑक्टोबर 1962 रोजी अल्जेरियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश झाला. नाट्यनिकेतन निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित तो मी नव्हेच या प्रसिद्ध व लोकप्रिय नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे आजच्याच दिवशी 1962 साली झाला. 1959 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी.लिट ही पदवी घरी येऊन दिली तो दिवस म्हणजे 8 ऑक्टोबर. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1939 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला. इंडियन एअर फोर्स ॲक्ट याद्वारे भारतीय वायुदलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 रोजी झाली. मिल्खा सिंग यांचा जन्म 1935 मध्ये आजच्याच दिवशी झाला. मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू आहेत. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. 1958च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. त्यांना फ्लाइंग सिख असे टोपण नाव देखील मिळाले आहे. नील हार्वे या ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू याचा जन्म 8 ऑक्टोबर 1928 रोजी झाला. कुलभूषण पंडित तथा राजकुमार उर्फ जानी या जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खुश करणारे हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म 1926 मध्ये आजच्याच दिवशी झाला. गोपाल समुद्रम, नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉक्टर G.N. रामचंद्रन या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ यांचा जन्म 1922 मध्ये आजच्याच दिवशी झाला. वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले होते. उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचा जन्म 1891 मध्ये आजच्याच दिवशी झाला. 1920 मध्ये त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली होती. त्यातूनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन त्यांनी सुरू केले. शवांकीय हे त्यांचे आत्मकथन आहे व हा आत्मचरित्राचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेनरी लुईस ली चॅटेलियर यांचा जन्म 1850 मध्ये आजच्याच दिवशी झाला. केंद्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल नवल किशोर वर्मा यांचे निधन 2012 मध्ये आजच्याच दिवशी झाले. पत्रकार व पार्श्वगायिका वर्षा भोसले यांचे निधन 2012 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा म्हणवल्या जाणाऱ्या इंदिराबाई हळबे उर्फ मावशी यांचे निधन 1998 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून ज्यांनी सनद मिळवली अशा गोदावरी परुळेकर यांचे निधन 1996 मध्ये 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदऱ्यात फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमध्ये जागृतीचे कार्य केले. जेव्हा माणूस जागा होतो हे त्यांचे पुस्तक एका वेगळ्याच जगाची ओळख करून देणारे आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन 1979 रोजी 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. ते स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणी विरोधातील लढ्याचे प्रेरणास्थान होते. इंग्लंडचे पंतप्रधान क्लेमंट ॲटली यांचे निधन 1967 मध्ये आजच्याच दिवशी झाले. 8 ऑक्टोबर 1936 हा स्मृतिदिन आहे मुंशी प्रेमचंद म्हणजेच धनपतराय श्रीवास्तव या हिंदी साहित्यिकांचा.
त्यांनी 15 कादंबऱ्या व 300 कथा लिहिल्या. त्यांचे 24 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. हे हिंदीमधील एक लोकप्रिय लेखक आहेत. कवी व संस्कृतचे प्राध्यापक महादेव मोरेश्वर कुंटे यांचे निधन 1888 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. राजा शिवाजी हे त्यांचे काव्य विशेष गाजले होते. जपानचा सम्राट फुशिमी याचे निधन 1317 8 ऑक्टोबर या दिवशी झाले. मित्रांनो, हे होते 8 ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मग ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.